दहीहंडीचा विषय आहे ना, ह्यो असा आहे. ऐका हा फडणवीस, आयला तुमचं मत चांगलं चाललं होतं, तुम्ही उगाच मराठी अंगावर घेतली. तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टंगड्या छाटीता. फडणवीस साहेब, तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टंगड्या छाटीता लोकांच्या. तुमच्या मंत्री जाताना तुम्ही मराठीचा टंगड्या छाटीतात. तो बावनकुळे आहे. त्या बावनकुळ्याचं पत्र देतो फडणवीस साहेब, तुम्हाला रद्द करायला सांगितलंय त्याने. ते मीडियाला बी देतो थोड्या टायमात, पण मला अगोदर हे ज्योती दहीहंडीचं बघू द्या. यशवंता दहीहंडे नावाचा व्यक्ती आहे, चिकलठाणा छत्रपती संभाजीनगरला. त्यांची ही नोंद सापडली बघा फडणवीस साहेब, ही नोंद सापडली. कोणची भाषा ही? उर्दू. आम्हाला येत नाही कोणालाच. याच्यात नोंद सापडली यशवंता दहीहंडेची. तुम्ही रद्द केलंय ना, जी छाती बडवायलात ना तुम्ही मराठ्यांच्या विरोधात, की ते बोगस येतं, खोटे येतं, आमकं तमकं आहे, ही उर्दू आहे. आणि याच्यात त्यांची यशवंताची नोंद आहे. बरं, ही सापडलेली नोंद शिंदे समितीनं ग्रामपंचायतच्या भिंतीला लावली. यांना माहित नव्हतं आपली नोंद सापडली म्हणून. बरं का फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांच्या लेकरांच्या मुंडके तोडायचं बंद करा आणि मंत्र्याच्या माध्यमातून बोकंडी बसायचं बंद करा. मी जर बोकंडी बसलो ना तर उठणारच नाही. हे तुम्ही चिटकेलेली नोंद आहे. आणि मग हे गावात वाचायला गेले आणि यांना कळालं की आपल्या यशवंता दहीहंडीची नोंद सापडली. तुम्हाला नाही तळतळ करायची फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, तुम्हाला नाही कळायची. शिंदे साहेब, तुमच्या इतकं नाव मी कोणाचंच घेत नव्हतं, मला वाटलं पण नव्हतं की तुम्ही इतके आहारी जातान म्हणून. हे का बोलतोय ना ते पण सिद्ध करून देतो फडणवीस शिंदे साहेब. तुम्हाला का बोलतोय ते सुद्धा सांगतो. हे भिंतीला चिटकेलेल्या मीडियाच्या साक्षीनं महाराष्ट्रातल्या मराठ्याला दाखवतोय. या भिंतीला चिटकल्यात आणि याच्यातून ज्योती दहीहंडे म्हणजे यशवंता दहीहंडेची नोंद मिळाली. हे क्लिअर झालं. आता यशवंता दहीहंडेची नोंद सापडली 2 वर्षापूर्वी शिंदे समितीने, त्या आधारे निघाली. आता यशवंताचा नातू कोण आहे? भाऊसाहेब दहीहंडे. तर बघ ती पलीकडून बसल्याला हा, ती नातू जिवंत आहे. फडणवीस साहेब जिवंत आहेत बरं काय, मराठी मेलेले नाहीत. तुम्ही मारणार आहेत इथून पुढं, तुम्ही मारणार आहेत मराठी. तुम्ही जे कट रचलाय ना मराठी संपवायचा, तुम्ही मारणार आहेत, पण ते जिवंत आहे आणखी. त्यांचं कुणबी प्रमाणपत्र पण मिळालंय. कुणाचं? भाऊसाहेब दहीहंडेचं. हे भाऊसाहेब दहीहंडेचं कुणबी प्रमाणपत्र हे मिळालंय. आता पुढचा विषय, या भाऊसाहेब दहीहंडेचा नातू आहे विजय दहीहंडे. यांनी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलेलं आहे फडणवीस साहेब, कुणबीतून. त्याची व्हॅलिडिटी तुम्ही देणार का रद्द करणार ते ऍडमिशन? नोंद तर तुम्ही चिटकेलेली. यांची काळी लावा या राजकारण्यावाल्याची. यांना फाशीवर द्या तुम्ही, आम्हाला देणं घेणं नाही. दहीहंडे नावाचे 3000 लोक आहेत. तुमच्या राजकीय द्वेषापोटी तुम्ही 3000 लोकांना फासावर देणार का? आता याच्यासाठी उपसमिती आहे का? विखे पाटील, तुम्ही आता हे फाशीवर देणार का 3000 लोक एका राजकारण्यासाठी? तुमचा निवडून आला नाही म्हणून तुम्ही याची काय काळी केली ते पण सांगतो मी. तुमचा निवडून नाही आला, याला फासावर द्या म्हणून तुम्ही तिकडे दे, हे चारी बी. पण तुम्ही इथं तुमचा निवडून नाही आला म्हणून तुम्हाला राग आला आणि त्या द्वेषातून तुम्ही ते फोन करून रद्द करायला लावलं. रद्द करायला लावला हे जाहीर सांगतोय. रद्द करायला लावलंय. या ज्योती दहीहंडेचं रद्द करायला लावलं. तुम्ही रद्द करायला लावा, फाशीवर द्या म्हणतो ना. 3000 लोकांचं वाटोळं करणार का तुम्ही माझ्या मराठ्याच्या राजकारणासाठी, तुमचा निवडून नाही आला म्हणून? हे कशावर म्हणतोय ते पण सांगतो तुम्हाला.
ह्या ज्योती दहीहंडेची व्हॅलिडिटी द्या म्हणून आदेश दिले. त्यांचं पत्र हाती लागलंय आपल्या, द्या म्हणून. किती नालायक वागायला लागला त्या राजकारणासाठी तुम्ही. याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब काय होणार आहेत राज्यात? तुम्ही जे माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागलात राज्यभर, याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? तुमचा निवडून नाही आला म्हणून एक जण म्हणतो भाजप कोण होय, एक जण म्हणतो शिंदे सेने कोण होय. नाही तो रद्द करू. ही ऑर्डर आहे वंशवळ समितीनं आणि जात पडताळणी समितीनं दिलेला आदेश आहे हो, की त्यांच्या फाईलमधून आपल्याला हाती लागलाय. व्हॅलिडिटी द्या म्हणून आणि तुम्ही आदेश करता तुमच्याकडे याय ना म्हणून रद्द. आणि राज्यात कन्फ्युजन पसरायला लागलात की कुणबी प्रमाणपत्र टिकणार का नाही. म्हणजे ही पण डाव तुमचाच, फडणवीस सरकारचा तुमचाच डाव याच्यात. हे सत्य आहे. काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना? काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना? हे सगळे आता प्रमाणपत्र निघलेत या नोंदीनुसार. उर्दू आम्ही लिहिली का? इतकं गठ्ठा घेऊन पळत आहे पोरग. हे शिंदे पोरग आहे ना. काय पुरावे पाहिजे फडणवीस तुम्हाला? हे काय आहे? तुमच्या एका बी झकमाऱ्या अधिकाऱ्याकडे नसणारे तितके पुरावे एका बी राज्यातल्या. हे एका माणसाच्या यशवंत दहीहंडीचे एकट्याचे पुरावे बघाय. जसं मोजण्या करायच्यात इतकं गठ्ठे ते. अरे नालाय कवन करू नका तुम्ही. मी इतका मागा लागल ना, तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका. फडणवीस तुम्हाला सांगतो मी जर तराला लागलो ना तो तुमचं लय अवघड करून टाकीन मी सगळ्याच. इतके पुरावे द्यायचे तुम्हाला तरी रद्द होती. काय ते पुरावे? काय पुरावे आहेत का? काय ते निजामकालीन येतं, इंग्रजकालीन येतं. तुमच्या याचा नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे येते. काय पुरावे येते? कोण अधिकार देतं तुम्हाला मराठ्यांचा वाटोळा करायचा? माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं वाटोळा करायचं कोणी सांगितलं तुम्हाला? काय पुरावे आहेत का? काय येते? तुम्ही कुठं पण बघा इतके पुरावे नसते तो. नुसते प्रमाण 3000 लोकांचा वाटोळा करायला लागला तुम्ही त्या दहीहंड्याच्या. आता तुम्ही याचं त्या जिल्हा परिषद सदस्याचं वाटोळा करून टाका. ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याच्या सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून. हो हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळ्याने मराठ्यांचं वाटोळा करायचं ठरवलंय. त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझ्या मराठीत लोक मारणार तुम्ही. हे पुरावे किती द्यायचे फडणवीस? तुमचं अर्ध आयुष्य जाईन एवढंच गठ्ठा बघायला वाचायला. एका यशवंत दहीहंडेसाठी इतके पुरावे काढलेत. हे तुमच्याजवळ सुद्धा वंशवळ नसेल इतकी. दावे सत्यनारायण तुमच्याकडेच असते. तुमच्याकडे सुद्धा एवढे पुरावे नसतील. इतके पुरावे पोरान गोळा केलेत. मी त्या राजकारणासाठी बोलत नाही. ते काढी लागू त्या राजकारणाला इतकं दिलंय. हे बघा हे तुकडे बिलापासूनचे आणलेत त्यांनी. पूर्वी तुकडे बिल होते तेव्हापासूनच्या पावत्या द्या कुणबी नोंदीच्या दहीहंड्याच्या. का रद्द केलं? काय कारण? 15 लाख रुपये पाहिजे होते का? ऑपऱ्याकडे फोनवर नका बोलू म्हणते 15 लाख रुपयाचे प्रमाणपत्र देतो. 15 लाख पाहिजेत. करा त्याची नार्को टेस्ट म्हणलाय का नाही? तो फोनवर नाही ना म्हणला. प्रत्यक्ष येऊन भेटा, नार्को टेस्ट करा त्याची म्हणलाय का नाही? तो मग कस काय प्रमाणपत्र देतो? काय ते कागदपत्र हातगळाला माणूस हे उलटू याला काढायला किती दिवस गेले असतील? काय हे फडणवीस आणखीन लय नवाजाला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्यात पाठवळ करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जाण. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या बावनकुळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे, ते तुमचा बावनकुळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी.
मग बावनकुळे घ्यायचा का मराठे पाहिजे ते ठरवायचं तुम्ही. काय ते पुरावे काय द्यायचे तुम्हाला? वंशावळीपासून सगळे. यशवंताची नोंद सापडली. यशवंताला 3 पोरं आहेत. बाळा यशवंता, देवराव यशवंता आणि बापूराव यशवंता. यशवंताचे पोरं कवराजी, बन्शी आणि भाऊसाहेब देवराव. हे ज्याची नोंद सापडली त्याचे पोर आहेत. बन्शी देवरावचे पोरं कोण? श्रीधर बन्शी आणि भगवानराव बन्शी दहीहंडे. तुम्ही रद्द करताना प्रमाणपत्र राजकारणासाठी म्हणत नाही. तुम्ही हे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी द्या आणि याला राजीनामा द्यायला सांगा आणि तुमचा निवडून आणा. पण खोटे प्रयोग करून तुम्ही 3000 लोकांना मारू नका. सत्य प्रमाणपत्र असून सुद्धा तुम्ही जे बोगस बोगस शब्द लावला ना, त्याच्यासाठी मला इतकी बोलायची वेळ आली. तुम्हाला नाहीच पाहिजे ना राजकारणात. तुम्ही हार माना नको घेते का ना. सरळ सरळ तुला आम्ही नाही हारू शकलो, तो पुढून नाक घासतो राजीनामा देईन, ये निवडून चल. पण प्रमाणपत्र खोटं बोगस कसं काय म्हणता तुम्ही इतके पुरावे असून? निवडून यासाठी हे चाळे करणार. सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणार तुम्ही. आता हे श्रीधर बन्शीचं, त्या बन्शी देवरावला 2 पोरं आहेत. एक श्रीधर बन्शी आणि भगवान बन्शी. आणि इथं त्यांना 2 मुलं आहेत. मुलाचं नाव काय आहे ते? विष्णू श्रीधर दहीहंडे आणि ज्योती दहीहंडे. काय रक्ताचं नातं पाहिजे तुम्हाला? निवडणुकीत त्यांना हरवायचं तर हरवा ना. काय रक्ताचं नातं पाहिजे? रद्द झालं कशावर? कशावर केलं? पैशावर. पैशावर केलं का? एक जण म्हणतो शिरसाटकडी आणि एक जण म्हणतो घुंबरेकडी म्हणून रद्द केलं. कशामुळे रद्द केलं? हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी शिंदे साहेब. आणि बच्चू कडू कुणाचा आहे? शिवसेनेत प्रवेश नाही त्याचा. किती गैरसमज पसरला राज्यात तुम्ही येऊ. मला आयुष्यातही शिंदे साहेबावरती संशय येत नव्हता. आयुष्यात इतकं मानतो त्या माणसाला मी. पण शिंदे साहेब मला सांगा, तुमचे हे मंत्री असं करणार का? मी उदय सामंत साहेबांना सुद्धा सांगितलं होतं बरं का त्या टायमाला, की तुम्ही घात करता हॉस्पिटललाच मुंबईत. खऱ्याचं खरं करा, खोट्याचं खोटं करा. शिरसाटांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी, तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजाचं वाटोळं होईल बरं का. आणि विलास घुंबरेला सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच. हेच विषय तुम्ही वाटोळं करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी. केलंच ना शिंदे साहेब तुम्ही तेच. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही. तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडं बघा मी बी काय करायचं ती. सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का काय आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येतात? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय? बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय होऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं. शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून लोकांनी पक्ष बघायचा. आपल्या मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब. मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कसं काय भेटायचं हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या संभलिता आमच्या उरावर सोडिता आणि मतदान तर आमचं पाहिजे. आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही मी. जीवाची आग होती आमची इथं. मला रात्रंदिवस रक्त जावं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठ्याचं वाटलं तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. तुमच्याच ऑफिसला कस काय भेटतात? जे स्वतःला स्वयंघोषित ते नेते समजित इकडून तिकडून जमा झालेत त्या परळीच्या टोळीवाल्या संघ नादी लागून तुमच्याच ऑफिसला कस काय ते? तुमचेच लोक. शिंदे साहेब मी हे लई दिवसाचं ऐकतोय. आता मी ऐकून घ्यायला मोकळा नाही. तुमचे प्रवक्ते हे परत मराठीचे अभ्यासक बी आहेत, पुन्हा
ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत. तुमच्या ऑफिस मध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भवनला कस काय? ते तर तुम्हाला विषय देतात. मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे, पण मराठ्याच्या विरोधात जरांगेच्या विरोधात आंदोलन कर? हे दोन कारण सांगितले तुम्हाला आता. आणि तिसरं सांगतो, तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात. तुमच्या सांगणं होत्या एकनाथ शिंदे साहेब. एक गुण मी पण लागतो आणि एक गुण अंगावर पण घालता का? तुमच्या पक्षाचा नेता कार्यकर्ता त्याचं कॉलेज संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात आणि ते सगळेच तुमच्याच पक्षातले लोक आहेत. कशाला रे असं विस्तारित शिंदे साहेब? ठासून करावं, काय करायचं, मैत्री करावं तर ठासून करावं, शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुम्ही असं छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण आम्ही मराठीच्या पोरांना तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका उद्धव ठाकरे बरा म्हणायची. ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय. 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया. लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कावाने घेतात. 1 रुपया नाही. विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती. अरे ते माणसं बरे असे वाटायला लागले ते उदय सामंत साहेब, शंभूराजे देसाई साहेब तुम्ही लीडर आहेत. आणि आमच्या मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तळ हाताचा फोडो घेतलाय आम्ही. आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता, आमच्या विरोधात आंदोलन बसविता. ते आंदोलन माझ्या विरोधात बसवायसाठी छत्रपती संभाजीनगरला तुमचा लीडर पक्षाचा तिथं बैठका घेतो त्या कॉलेजवर. आणि मग आता आंदोलन करणार माझ्या विरोधात आणि ते शिंदे साहेब लोक. आणि शिंदे साहेबाची प्रतिष्ठा वाढवायला फडणवीस साहेबापाशी आम्ही शिटे निवडून आल्यावर तुमचं प्रतिष्ठा वाढेल ना. पहिल्यावर तुम्हाला विचारेल का कोणी दिल्लीत आणि त्याच्यात? ही उपकाराची परतफेड कराल का शिंदे साहेब तुम्ही? त्यांना बळ घुमरे साहेब देणार, परत ते शिरसाट साहेब देणार त्या बैठका घ्यायला. याच्या अगोदर सुद्धा मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं, शिरसाट साहेब तुम्ही करताय ते चूक करताय. तुमच्या बंगल्यात बैठका झाल्यात आणि तुमच्या बैठका त्या बंगल्यात बैठका घेऊन तुम्ही माझ्या विरोधात आंदोलन करायला लावायला लागलात. ही मला माहिती मिळाली आणि तुम्ही फोनवर म्हणलेलं मला इथून पुढे होणार नाही. होय झालं ते झालं करायला लावायला लागलात. ही मला माहिती मिळाली आणि तुम्ही फोनवर म्हणलेलं मला इथून पुढे होणार. मग आता हे खालचे 40 शिंदे साहेबाला माहित आहेत का नाहीत मला माहित नाही. पण आम्ही तुम्हालाच बोलणार, कारण आम्ही महाराष्ट्रातले मराठी तुमची इज्जत वाढवतोय. तुमचे न येणारे कानाकोपऱ्यातले सीट आमचे लोक निवडून आणतात आणि तुम्ही आता ही गेम करणार आमचा. आणि फडणवीस साहेबांनी तो मागा लावलाय तो बावनकुळे. त्या बावनकुळ्यांनी एन्डोर्समेंट करून पत्र दिलंय नोंदी रद्द करा म्हणून. मला हे दाखवायचं नव्हतं, मी लाड साहेबाला त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही चांगले काम करा, असल्या खोड्या करू नका. हे बावनकुळ्यांनी दिलेलं एन्डोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात. रद्द नाही होणार तर काय होणार? राजकीय दबावातून मराठ्या हो. मराठ्यांना प्रश्न विचारतोय, होणार नाही तर काय होणार? होणार नाही तर काय होणार? कितीही खरं असू द्या मराठी हो आपलं, प्रमाणपत्र रद्द होणार नाही तर काय होणार? सत्ता त्यांजवळ आहे, अधिकारी त्यांच्या हातात आहेत. जे बोगस बोगस उठवले कालपासून प्रमाणपत्र धोक्यात आले, प्रमाणपत्र जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात आलं. अरे मी लढू शकतो मराठी हो तुमच्या लेकरा बाळासाठी, फक्त लढू शकतो. हे जर रद्द करायला लागले तर मी काय करू? त्याच्यासाठी तुम्हाला उठाव करावा लागणार आहे. आता यांचा माज जिरावा लागणार आहे आपल्याला. मी फक्त लढू शकतो. आणि अशा टायमाला समाजातल्या अभ्यासकांनी, समाजातल्या संघटनांनी, समाजातल्या समन्वयकांनी एका बाजून लढावं लागतं. जसं ते लढते तसं सरकारचं ऐकून माझ्या विरोधात नाही आंदोलन करावं लागत.
एवढे पुरावे दिलेत आता मराठ्यांच्या समन्वयकाला, अभ्यासकाला, किती खरं असू द्या, जर एवढे पुरावे देऊन हे रद्दच करणार असले तर पर्यायच नाही, हे रद्द करणारच. आता बोडखेची नोंद रद्द झाली, बोडखेची नोंद उर्दू लिपीत सापडली. काय रद्द करता तुम्ही? इतके नीच चाळे फडणवीस साहेब नसायला पाहिजेत. मी बिले गंड्याचा आहे. मी इतका खुनशी एकदा जर माग लागलो ना, मी बळच लाड भाऊमुळे त्या विखे पाटलांमुळे तुमच्याशी जुळतं मिळतं चाललं होतं की मराठ्याचं कल्याण होतंय, चालू द्या. पण मराठ्याचं वाटोळ करतात ना, तर मी बापाला सोडणार नाही, तर तुम्ही कोण? मी मराठ्याला माय आणि बाप मानलेलं आहे. मराठ्या पुढे मी कोणालाच गिनीत नाही. हे बोडखेची नोंद सापडली, पांडुरंग बोडखेची नोंद सापडली उर्दू. पांडुरंग बोडखे आणि वसंत बोडखे हे सख्खे चुलत भाऊ आहेत. त्या वसंतचा मुलगा संजय बोडखे, कुणबी प्रमाणपत्र दिलं. संजय बोडखेचे 2 मुलं आहेत, गौरव संजय बोडखे आणि गीतांजली संजय बोडखे. कशामुळे रद्द केली, काय कारण? ही उर्दू सापडलेली त्यांची नोंद. आम्हाला मराठी नीट वाचता येणार तर उर्दू लिहिता येईल का? याच ट्रान्सलेशन करून दिलेलं बघाय. पांडुरंग नारायणची नोंद मराठा कुणबी 1947. बर, याच्या पुढे ऑब्जेक्शन आहे यांना. ते तसंच आहे का, पक्क लिहिलेलं शाहीतीच आहे का? तर त्या तज्ञांनी लिहून दिलंय ती शाही आहे, त्यांनीच लिहिलेलं आहे. अधिकारी तर फडणवीस तुमचा आहे ना. का बरं मराठ्याचं वाटोळं करायचं तुम्हाला? 3-4 विषय सांगितलेत तुम्हाला आता मी. ही त्यांची वंशावळ. चूक काय? फक्त राजकारण ना. राजकारणामुळे इतक्या लोकांचं वाटोळं करणार का तुम्ही आता? मराठ्यांची चूक काय याच्यात? माझ्या गरीब मराठ्यांनी आंदोलन उभा केलं, याच्यात चूक काय? का मारायचे पोरं तुम्हाला मराठ्यांचे? याच्यात त्या पोरानं प्रसाद बोडखेनी कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेतले. मारायचे का फडणवीस पोरं? मारायचे तुमच्या राजकारणासाठी? तिथं व्हॅलिडिटी झाल्यात ह्या नावाच्या. व्हॅलिडिटी म्हणतोय मी. हे बोडखे नाव आहे ना फडणवीस, इथं व्हॅलिडिटी झाल्यात. कुठे ती प्रत होती व्हॅलिडिटीची? मला दाखवू द्या आज. आता जे बोबाट उठेलाय ना, आणि जी कुठली बी पैदाश आहे ना, तिने खुश झाली. सत्याचा विजय. मराठ्यांचं वाटोळं करणं सत्याचा विजय असतो का? पृथ्वीराज बोडखेची व्हॅलिडिटी झाली. सक्क चुलत भाऊ तिचा. फक्त राजकारणाच्या द्वेषापोटी यांनी रद्द केल्यात आणि मराठ्यांचं वाटोळं करायला लागले. महाराष्ट्रातल्या मराठ्यालाही सांगतो, तुम्हाला सांगतो, तुमच्या व्हॅलिडिटी झाल्याशिवाय उभा राहत जाऊ नका आणि तुम्ही पुढे राजकारणात उभा राहू नका. मराठी गरीब मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होत आहे. मला ह्या प्रकरणात पडायचं सुद्धा नव्हतं, मला गरज नाही याच्यात. पण या नावाखाली हे मराठ्यांचं वाटोळं करायला लागलेत म्हणून या प्रकरणात मला पडावं लागलं. हे मीडियाला चालत नव्हते तर मीही बोलत नव्हतो. याला सत्याचा विजय म्हणता बरं तुम्ही भिकारड्या हो. काय पायदेशी येत अवलादी तुमच्या? तुमचं एखादं लेकरू नोकरी गेल्यावर आम्ही असाच आनंद व्यक्त करायचा का आता? तुमचं जर एखादं पोरग नोकरीतून गेला असं गेलं, आम्ही पण इथून पुढे हीच तुम्हाला रूढ पाडायची का आता? याला सत्याचा विजय म्हणते.
अरे खोटरडेपणाने सगळं दबावापोटी तुम्ही मंत्रालयात बसून बसून हे रद्द करून घेतलंय. आमच्या विखे पाटला रोग आलेत का फोन लावायला? ओबीसीचे रद्द करण्यासाठी फोन लावते. हे टाळाटाळा बोलतात ना बाकीचे, शेलार, विखे, चव्हाण, हे राणे, दरेकर, यांना बोलता येत नाही का आता मराठ्यांचा कमी वाटोळा करता म्हणून? तुम्हाला बोलता येत नाही का बोलत नाही तुम्ही? मराठ्यांचे नेते म्हणताना स्वतःला तुम्ही का बोलत नाहीत? ही काय परिस्थिती? चौघाचं पण सांगितलंय आता, व्हॅलिडिटी झाल्या चौघाच्या बी. फडणवीस साहेब समजतंय का तुम्हाला? फक्त तुमच्या बावनकुळ्यांनी केलंय. यांच्या व्हॅलिडिटी झाल्यात. पोरांनी काय करायचं? असे पोरं मारायचं षडयंत्र कट रचला का तुम्ही? आणि काय करीन तुमचा बावनकुळे किंवा शिरसाट किंवा घुमरे? काय करील? एकदा निवडून येईल. ह्या 2-4 लोकांसाठी मी राज्यातले लय शिट पाडीन. बार बार सांगितलं बरं का मी, तुम्ही हे खेळ करू नका. तुम्ही आमच्या जीवाचे लोक आहेत. आमच्या जीवाचे लोक आहेत तुम्ही. वारंवार सांगितलं मी. लाड साहेबापाशी सांगितलं, ते बावनकुळेला चांगला माणूस, त्याला म्हणा काड्या करू नको. परत एनआयसी वर घेताना मी त्याच दिवशी लाड साहेबाला सांगितलं होतं, एनआयसी वर अपलोड करताना मला पुन्हा अधिकाऱ्याचा फोन आला. 2 दिवसांनी लाड साहेबाला सांगितलं होतं मी. बावनकुळेंनी फोन करून सांगितलं एनआयसी वर ते नोंदी घी, आपल्याकडून चुकलंय एंडोर्समेंट करून. हे बावनकुळेने अधिकाऱ्याला सांगितलंय. त्यांनी ते एनआयसी वर घेतल्या. पण 2 दिवसांनी मला सांगितलं पुन्हा की बावनकुळेंनी सांगितलं सध्या तात्पुरतं घे, नंतर रद्द करू आपण. हे लगेच लाडला सांगितलं, लाड साहेबाला मी ताबडतोब या असा डाव आहे, रद्द पुढे चालून होईन बरं काय? ते म्हणले अजिबात होणार नाही. मी फडणवीस साहेबाच्या कानावर टाकतो. फडणवीस साहेब काहीच बोलले नाही, याचा अर्थ मुख संमती त्यांची. त्याला तुम्हाला लय बेजार करील मी. मराठ्यांनी सावध व्हा. प्रमाणपत्र हे नोंदी सापडलेले आपल्या समाजाचं किती खरं असलं तरी असंच हाल होणार आहेत. कुणी मराठ्याच्या समन्वयकांनी, काही मराठ्यांच्या अभ्यासकांनी, मराठ्यांच्या विरोधात असणाऱ्या ओबीसी काही नेत्यांनी आणि सरकारने जर काही गैरसमज पसरला तर पसरून घेऊ नका. कारण त्यांना मला एकटं पाडायचंय आणि बाजूला सरकायचंय. त्यांना माहिती आहे कुणाचंच होत नाहीये, ना सरकारचं होतंय ना विरोधी पक्षाचं होतंय. त्यामुळे त्यांना मला एकटं पाडायचं आणि बाजू सरकायचं. इतके सत्य पुरावेत आपले. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी पुरावे बघितले असतील गठ्ठे. हे असून सुद्धा रद्द करा म्हणून दबाव आणलाय. काय इतका आहारी गेले ते शिरसाट साहेब मला कळत नाहीये. इतक्या मधल्या काळात चांगलं काम केलं त्या माणसानं. आम्ही वारंवार मीडियात नाव घेतलं त्यांचं. पण आता हे शिंदे साहेबाकडूनच कट असेल तर त्या उदय सामंत साहेबाची यांची मरमरच व्हायला गेली ना, शंभूराजेंची त्यांची. कारण त्यांच्याच ऑफिसमध्ये मराठ्यांच्या विरोधात करणाऱ्या ओबीसींच्या बैठका होत्या. प्रवक्ता उड्या का आणतो ते मराठ्याच्या लोकांनी बघितलं. काल बेकायदेशीर प्रकरण आलंय बाहेर, त्याच बाळासाहेब भवन मध्येच. तेच प्रवक्ते, तेच नेते, तेच एकामेकाला शाद येतात. तिथं काय करतो शिंदे विरोधक येतो? तू शिंदे बाळासाहेब भवनला काय करतो? एकनाथ शिंदेच्या प्रवक्त्या संघ. किती साधा सोपा विषय. महाराष्ट्रात येडे नाहीत मराठे शिंदे साहेब. फक्त तुम्हाला जातवान मराठा समजेल होतं म्हणून आम्ही जेव्हा पार प्रेम करत होतो तुमच्यावर. आता पवार साहेब म्हातारे झालेत. अजित दादा आणि शिंदे साहेब आता मराठ्यांचे पक्षातले म्हणून मराठी तुटून दोघांनाही मतदान करत होते. का खोटं इथं उभा राहिले सगळे?
कारण त्यांच्यात कोणी लीडर नाही राहिला वा मराठ्याचा पक्ष नाही राहिला. शिंदे साहेब ते खरंच वेळ येणार आहे आमच्यावरती सगळ्यांवरती की ते उद्धव ठाकरेच बरा की काय म्हणायची. आणि बराच म्हणावं लागेल तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुशिलाय. आम्हीच सांगितलं त्यावेळेस मीडियात जाहीरपणानं की तुमचा पक्ष फुटू तिकडे काय होऊ. शिंदे साहेब नोंदी शोधायला प्रयत्न करतात. आम्हाला काय देणं घेणं नाही तुमच्या भांडणाशी. आम्हाला जे देणार आहे त्याचे उपकार ठेवले पाहिजेत. ह्या मताचे हे उपकाराची परतफेड करता तुम्ही आमच्या. म्हणजे आम्ही लोक अंगावर घ्यायचे. लोक पैसे घेतात कचाकची प्रचाराला कशाला. तुमच्या आठाण्याला हात लावला नाही दाखवून द्या. तुम्ही जर जातवाद नसताना शिंदे साहेब दाखवून द्या कुठं पैसे पदक काही घेतले असले. ही तळतळ मग याच्यासाठी चालली की तुम्ही या जिल्हा परिषदच्या मेंबरच्या नावाखाली आमची वाटोळा करायला लागलात मराठ्यांचं. आणि हे तुमचे प्रवक्ते काही समन्वयक तुम्ही पेरलेत. तुमचेच समन्वयक सगळे ते. तुम्ही गणित आंदोलन त्या याच्यात उभा करायला लावताय क्रांती चौकात. तिथं तुमचे शिरसाटण हे आता माणसं देणार. बैठका होणार तुमच्या शिवसेनेच्या नेत्याच्या कॉलेजवर संभाजीनगरच्या. आणि मग हे म्हणणार आता मराठ्यांच्या विरोधात आंदोलन म्हणजे माझ्या विरोधात आंदोलन. आणि मग पब्लिक गोळा. पब्लिक कोणाची तर कोणत्या जातीची. पुरविणार कोड तुमचा शिरसाट. आणि तो घुमरेंचं पण सुद्धा नाव येत आहे. खात्री करतो मी पण त्याचं बी नाव येत आहे. अरे घुमरे मामा. मामा केलंय पठ्ठीने तुम्हाला राज्यात मामा. 6 नंबरला होते मामा तुम्ही 6. माझ्या मराठ्यांच्या लेकरांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलं. जीवाचं रान केलं. जीवाचं रान माझ्या मराठ्यांच्या पोरांनी. इतक्या लवकर विसरलात. वेळ लागत नाही. 10-10 15 10-10 वाऱ्या निवडून आले सुद्धा पडलेत. इतका अमृत पिऊन आले करू नका. माया तर नादी लागू नका. मामाशिवाय बोललो नाही तुम्हाला कधी मी. मामाशिवाय ते तुम्ही ह्या नावाखाली माझ्या मराठीचं वाटोळ करणार आता. तुमच्या जिल्हा परिषद तिकडे काढी लागू दे. तुमच्या जिल्हा परिषदला तुम्ही मराठ्याचं आयुष्य बर्बाद करणार. तर शिंदे साहेबाचे मी इतके शिटा पाडणार की शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं. पैसे नोटा नाही चला साहेब. मोदी साहेबांनी लोकसभेला लई नोटा चाललेल्यात लोकाला. काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं. मी झोपून टाकीन तुमचे सगळे. याच्यात काय मराठ्याचं वाटलं नाही याच्यात. शिंदेच्या मराठ्याचं वाटलं नाही याच्यात. फडणवीसच्या पक्षाचं मराठ्याचं वाटलं नाही याच्यात. तुमच्या लेकरा बाळासाठी तळमळ करतोय मी. तुमचे नेते उलट वागायला लागलेत मराठ्यांनी लक्षात ठेवा. भाजपातल्या मराठ्यांनी शिंदे साहेबाच्या मराठ्यांनी लक्षात ठेवा. हे तुमचं वाटलं व्हा म्हणून उलट चालायला लागलेत. तुमच्या पक्षासाठी आमच्या जीवाच का जीव घ्यायला लागला तुम्ही. कशामुळं. मला शिंदे साहेबांकडून या अपेक्षाच नव्हती. किती डबल ढोलकी चालणार तुम्ही. प्रमाणपत्र रद्द करायसाठी तुमचे लोक. ह्या गटाचा नाही निवडून आला त्या गटाचा निवडून आला. मराठ्यांच्या विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते तुमच्या संग हिंडत येत. ते तुम्ही आमच्या अंगावर घालणार. चिरीमिरी त्यांना तिकडे चारू. जातवन रक्तवान आहेत साहेब आम्ही. जातवन तासील रक्ताचे आहेत शिंदे साहेब. आणि तुम्हाला बी आम्ही अस्सल रक्तवान समजत होतो म्हणून तुमचं जीवाभावातून काम करीत होतो आम्ही सगळे. तुम्ही आम्हाला एवढं शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब नाराज करायला नको होतं. तुमच्यासाठी लय खस्ता खाल्ल्यात आम्ही. आणि लय दुश्मन्या घेतल्या. आम्हाला अपेक्षाच नव्हती. आमचा शत्रू तुमच्या शिवार आहेत. एकदा तुम्ही घेतला होता तरी सोडून दिलता आम्ही. आमचा एक जालन्याचा महान नेता आहे तुमच्याकडे. मराठ्यांना कोयत्याने कापू म्हणणारे त्यांनी उपनेते केली. म्हणलं जाऊन द्या हुकला असन शिंदे साहेबाकडून. वाटलं हुकला असन जाऊ द्या. तुम्ही तर आमच्या नरडीत कापायला लागलात. यासाठी तुम्हाला आम्ही आपलं म्हणलो नाहीत. कारण मिंदा नाही कुठं म्हणून कचाकच बोलतोय. ते मिंदे असतील की खाली मान घालून होला हो म्हणतील. मी मोकळा नाही. आणि तुम्हाला एकटा पाडून जेलमध्ये टाकता 2 जण फडणवीस तुम्ही. मी मोजतच नाही तर जेलला फिरला. पण मराठ्याचं वाटलं मी होऊ देऊ शकत नाही. मला या प्रकरणात बोलायचं नव्हतं. राजकारण माझा विषयच नाहीये. पण तुम्ही कालपासून रंगवायला लागते.
आंदोलन धोक्यात, आंदोलनामुळे प्रमाणपत्र मिळालं धोक्यात, पोरांचं आयुष्य धोक्यात येणार का आता? कशाला रद्द केले रे? काय कारण आहेत रद्द करायचे? त्या बावनकुळ्यांनी सांगितलं म्हणून रद्द केले. काहीच कारण नाहीत ना. बावनकुळे मालक झाला का फडणवीसांचा? काय चुकीचं बोलतोय विखे पाटील मी आणि लाडसाहेब? काय चुकीचं बोलतोय मी? करू दे मला तुमच्या पोराचं पुरीचं वाटलं. तुम्हाला सहन होतंय का लाडसाहेबाला विखे पाटलाला? बघू, करू द्या आम्हाला वाटलं. तुम्हाला नाही तुमच्या पोराला जेलमध्ये घालतो तुम्ही केलेला भ्रष्टाचारात. आम्हाला माहिती तुमचा काय भ्रष्टाचार आहे. मला त्या भानगडीत उतरू नका. महाआरक्षणासाठी चाललंय, चालू द्या. मी इतका खुनशी आहे ना, एखादा जर माथ्यात बसला ना, तो किती गुंडन दादा असू द्या, मी त्याचा बाजारात उठितोय. तुमचे इतके भ्रष्टाचार आहेत, जेलला सडीन तुम्हाला मी. मग लेकरं सुखाने खायला लागलेत, गरीबाचे लेकरं शिकायला लागलेत, नोकऱ्याला लागायला लागलेत. तुम्ही खरं असून फाशीला लटकायला लागलात आणि मराठ्यात गैरसमज पसरायला लागलेत. आमचे बी काय अभ्यास आहे? कुंकडून आले इच्छे ते काय माहित, दगडा घालून इच्छ निघाल्यासारखे. आम्ही त्यांना जवळ करतो, एक दिवस आमच्या संघ राहते, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या संघच राहते. अरे अशा टायमाला जातवान वागावं लागतं, अभ्यासकांनी समन्वयकांनी. आपली जात धोक्यात आणली, हे सगळं खरं असून कचा कच एका बाजूने बोललं पाहिजे. अरे मी चुकीचं असेल तर मला आंदोलन संपलं थोबाड हाणन. मग आज ते एकनाथ शिंदे साहेबाच्या त्या कॉलेजला बैठका घेता त्या नेत्याच्या, आणि तिथून आंदोलनाची उभारणी करता. पुढच्या तोंडाला काँग्रेसचा नेता घालता, म्हणजे म्हणाले काँग्रेसचं आमचं काहीच नाही. मी त्यातून आलेलो आहे शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, मी त्यातून आलेलो आहे. मी बारीक आहे पण मी लय उकळून पेलो राजकारण आता. आणि त्यांनी काँग्रेसमध्ये पुरा आयुष्य असंच घातलंय. आणि ते पनवती उलट्या पायाची काँग्रेसमध्ये गेल्यापासून काँग्रेस संपलं. त्याला पुढे घातलं ना, आता तुमची शिंदे सेना मागून उभा राहिली आणि सपोर्ट करणार तुमचा तो सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिरसाट, काय संजय शिरसाट. अरे शिरसाट साहेब काय मानत होतो राव, तुम्हाला तुमचं नाव विसरायला लागलो मी. अरे लय खस्ता खाल्ल्या तुम्हाला निवडून येत, त्यामुळे तुम्ही अंतरवाली सोडित नव्हते. त्या परळीच्या टोळीसारखा तुमचा कारभार सुद्धा आता त्या पीएच्या हातात गेलाय. आधी त्याला सगळं सांगावं लागतं, बोलावं लागतं. अरे नेतेगिरी, जरांगे संघ नेतेगिरी करू नका. तुम्ही सांगितलेले प्रमाणपत्र रद्द करताय आणि हे लोक देणार आता त्या आंदोलनाला. आणि ते आंदोलन मग मराठ्याच्या विरोधात. काही मिळेल नाही. काय मिळून द्यायचं? दिलं हे कमी नाही दिलं. जे आर खोटा असेल तर खोटा, पुढचे निघणारे खोटे तर खोटे. दिलेलं बी थोडं नाही दिलं 58 लाख नोंदीचं. हे उपकार माझे मराठे कधीच विसरत नाहीत. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून तुमच्या कॉलेजला बैठक घेऊन माझ्या विरोधात आंदोलन उभा करणार आणि त्याला बळ एकनाथ शिंदे साहेब देणार. शिंदे साहेब तुम्हाला याच्यासाठी नाही ते गादीवर बसला. आम्ही तुम्हाला आता वाटत असेल आता निवडून आलोत काय गुतलंय, असं नसतं ते. असं नसतं ते. ती बाप उतरायची ताकद आहे मायात. मी फडणवीस साहेब झाक उतरलेली, त्यांनी चांगल्या चांगल्या झाकी उतरल्या, मी ती झाक उतरलेली. लोकसभेला मी कचकदा केलेला आहे आणि आता मराठ्याच्या जीवर बसलेले आहेत फडणवीस साहेब सुद्धा. व आम्हाला तुमच्या आईची बापाची शपथ, तुम्हाला मराठ्याने गादीवर बसवल्या का नाही द्या. तुम्ही आता म्हणत असताना ओबीसीचा डीएनए ना आमका डीएनए, त्यावेळेस तुम्ही मेटा कुठे घालते फडणवीस साहेब? राजकारणातून संपल म्हणून. लय सगळं बाहेर नका काढायला मला फडणवीस साहेब. तुम्हाला तिने ताळात कुणी नाही राहणार. मी जर सगळं काढलं तर तुम्ही किती मेटा कुठे लालते ना आणि मराठ्याचं वाटलं असं करताय. मला तुम्ही जेलात साडवा, मला गोळ्या घालून मारा, पण माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटोळ करू नका. आणि मराठ्यांनी सुद्धा आता गाफील राहू नका. लोक फक्त गैरसमज करायला बसलेत. शेवटचं मराठ्यांना सांगतो, लोक चांगल्या माणसाला टिकू देत नाही. चांगलं काम करणार
त्याला एकटं पाडायचं आणि बाजूला सरकायचं. मग चट्टे चट्टे पुन्हा सुरू. ही उद्योग निव्वळ सुरू झालाय आता, निव्वळ सुरू झालाय. आतून सावे टच द्यायला ते सुद्धा सांगितलं होतं मी तिथं की हे आतून षडयंत्र रचलेत बरं का, हे तुम्ही थांबवा आयनला. ते अतुल सावे बी मध्ये मध्ये आला की ते माथ्यासोड उठलेला कुत्रा असलेलं करतो. आभाळा लोक फिरत तसं. मला नाही वेळ लागणार तुला सुद्धा ठेप्याला आणायला. माथ्यासोड उठवायचे माझ्याकडे सगळं आहे. मराठ्यांना सांगतो आपलं सगळं सत्य आहे. बावनकुळेने प्रमाणपत्र रद्द करायला लावलेत. काय उपयोग आपला किती चलती असून? सत्य पुढे इथे शानपण चलत नाही. हे सगळं खरंय पण खोटं ठरवलं. आता मंत्र्याचा आदेश आलो, अर्धे थरथर कापायला लागले अधिकारी. त्या अंधारात म्हणते तुमचं सगळं खरं आहे पण आता रद्द करायचं सांगितलंय. आणि हे असेच मराठ्यांचे वाटोळं करणार आहेत. आणि मराठ्याचं वाटोळं होऊ द्यायचं नसलं, प्रत्येक आंदोलनात खूप ताकदीने उभा राहावं लागणार आहे. वेळ पडली तर आता पुन्हा मराठ्यांना मुंबईत जाऊन यांना हिसका दाखवावा लागणार आहे. त्याशिवाय ठेप्याला येत नाही. फडणवीस बी नाही. आणि आता शिंदेचं नाव मला आयुष्यात घ्यावं मला असं वाटत नव्हतं. शिंदे आपल्याशी आयुष्यात कधी दागा फटका करल एकनाथ शिंदे साहेब मला आयुष्यात वाटलं नव्हतं. कारण मी त्या माणसाला इतकं मानत होतो. पण त्यांच्या कॉलेजवर नेत्याच्या बैठक होत्यात माझ्या विरोधात. ते सगळे त्यांचे शोधून बघा म्हणा. टोटल शिंदे साहेबाच्या पक्षाचे आहेत आणि काही मराठीचे आहेत पण अतुल सावेंचे. आणि यांना सगळे बळ देणार आहेत. हे लोक पाठवणार ज्याला आरक्षणाचं देणं घेणंच नाही, कोणत्या जातीच्या गाड्या भरून. आणि मग गर्दी झाली तुफान आंदोलनाला. अरे काय वागायला राव शिरसाट तुम्ही. थोडी तरी उपकाराचे जाण असाव. जसे तुमचे 2 पोर आहेत तुम्हाला, पोरगण पोरगी, तसे आमचे लेकर आहेत. त्यांचे तळतळाट नका घेऊ. ते सगळा तळतळाट शिंदेना फडणवीसांना लागन तुमच्यामुळं. त्या बावनकुळेमुळं फडणवीसांचं सगळं नेटवर्क संकटात येईल. मराठ्यांनी फक्त गैरसमज करू नका. हे असेच प्रमाणपत्र रद्द करणार आहेत. यांना 29 ऑगस्टला हिसका दाखवावा लागणार आहे सगळ्यात. राज्यातले मराठे सगळे सावध व्हा. आता एकजुटीनं लढून सरकारला आता गुडघ्यावर टाकायचं. हे कसे 58 लाखाचे कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडेट देत नाहीत ते बघायचं. आणि हे बी कस का देत नाही आता तेही मी बघतो. आता सगळे पुरावे असून रद्द केले ना, थोड्याच दिवसात मराठ्यांच्या कानावर येईल अवैध केलेले प्रमाणपत्र वैध ठरले म्हणून. थोड्याच दिवसात कानावर येईल. विषयी पण असं म्हटलंय की जर बोगस प्रमाणपत्र असतील, बोगस डॉक्युमेंट असतील, कागद. एवढं सांगायचं राहिली एक. फडणवीस साहेब 2016ला पोलिसांची भरती केली होती. त्याच्यातले तुम्ही फक्त बाकीच्यांचेच पोरं घेतलेत. मी त्या जातीचं नाव कुठल्याच नाही घेत. छग्याच्या म्हणण्यावर 828 पद होते PSIचे. 350 फक्त मराठ्यांचे ठेवले ते PSIचे. ते API होणार होते. तुमच्यामुळे झाले नाही. माझ्या मराठ्यांचं वाटोळं करू नका फडणवीस साहेब. हे सगळे पोरं 28 ऑगस्टला अंतरवाली द्या. कुठे ते? 28 ऑगस्टला अंतरवाली द्या. कस का देत नाही बघतो मी. मराठ्यांचं वाटोळं करायचं तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही. हबाक मराठ्यांनी सावध व्हा. आपलं खरं असून सुद्धा प्रमाणपत्र रद्द केले. आपले पोरं PSI निवडी झालेले आहेत 2016ला. आणखी लटकून ठेवलेत फक्त मराठ्यांचे आहेत म्हणून. बाकीच्यांचे PSIचे API झाले. माझे मराठ्यांचे आहेत म्हणून नाही झाले. हे हाल आहे त्या राज्यात मराठ्यांचे. म्हणून भाजपमधला मराठा 350 पैकी या PSI पैकी एक तरी भाजपचा असेल ना कार्यकर्ता. एक का ममता बॅनर्जीचे कार्यकर्ते ते सगळे तिकडचे. एक तरी भाजपचा असताना लाजा धरा. लाजा पक्षात काम करणाऱ्या मराठ्यांनी लाजा धरा.
कसा छळ लावलाय आपला, कसे कट रचले तर मराठा संपवायचे. याच्यावर बोला ना. अभ्यासक समन्वयक महाविरोधात आंदोलन करता, याच्यावर बोल. जरा याच्यावर बोल. ज्ञान तो ज्ञान तो वापरे नुसतं पांढरा होऊ नको. काळं टकुऱ्याला लावलं म्हणून पांढरं झाकत नाही. याच्यावर बोल. 2016चे पोरं PSI म्हणून मराठीचे घे म्हणा, त्याच्यावर बोल. मी आंदोलन कसं केलं, मराठी जिंकले रे कसा म्हणलो, याच्यावर नको टाइम घालू. तो आयुष्य उभा असंच गेलं. ज्ञानी तत्वज्ञानी म्हणून पाठ थोपटून तेवढ्याच आयुष्य कडीत घातलं तुम्ही. याच्यावर बोल. 2016चे, 2014चे, 2019चे पोरं, त्याच्यावर बोल. ESBCचे, ECBCचे, EWHचे, त्याच्यावर बोल. हे घे म्हणा जरा. परराज्यात पोरं शिकत येत, ओबीसीच्या सवलती लागू केल्यात, जरा परराज्यातल्या पोरांना त्याच्या सवलती दे म्हणा. MBBS करतील, इंजिनियर होतील, मोठाले अधिकारी होतील. पोरांच्या पदोन्नती आता. मराठ्यांना बढती मिळत नाही. कॉन्स्टेबल जर झाला तिथंच राहतो. बाकीच्याचा कॉन्स्टेबल असला तरी DYSP होतोय. मराठ्याचा PSI झालाय, फौजदार झालाय, तो API नाही झाला आणखी. बढतीच नाहीये. त्याच्यावर बोल रे अभ्यासक. काहींचे मारायची बारी आली याच्यावर बोलू ऐका ना कोणी. पण ज्यांना राजकारणाची सवय समन्वयक आणि काही अभ्यासकाला, जरा याच्यावर बोला. नेत्याने जवळ करावून दिवाळी पटकून द्यावा म्हणून दिवाळी मागणारे असं होय रे आपण. मंत्र्याच्या दारात जाऊन अरे याच्यावर बोला. कल्याण करा मराठ्यांच्या पोराचं. माझ्यावर कोण बोलता. मी यावं केलं, मी त्यावं केलं. मी फक्त 2दाच नेलेत मराठ्या मुंबईला, तरी एवढं मिळून दिलंय. तुम्ही 100 बाऱ्या नेलेत, मोकळे चालेत. लेखी आश्वासन. मी लेखी फेकी नाही, JR आणलेत. आणि खोट्याच्या काडी लागू त्या खोट्याला. दिलेलं आरक्षण 58 लाखाचं ECBCचं हे लहान नाहीये. आज लाखो पोरं गेलेत. प्रमाणपत्र रद्द नाही होऊन देत मराठ्यांचं. मी टेन्शन घेऊ नका. हे गैरसमज पसरायला ठेवलेत आपलेच काही मराठ्यांचे अभ्यासक आणि ओबीसीचे काही मराठ्यांना विरोध करणारे एका जागेवर भेटत येत. शिंदे साहेबाचं बाळासाहेब भवन. शिंदे साहेब त्यासाठी राखील काय भवन ते मराठ्याचं वाटोळं करायला. हे षडयंत्र सुरू आहे त्या राज्यात. तिथंच कस काय मराठ्याचे विरोधक. ज्या मराठ्यांना शिंदे साहेबांना मी कट्टर मानतो, त्याच माणसात तिथं मराठ्याचे विरोधक कस काय. हे हाल आहेत मराठ्यांचे. खरं असून प्रमाणपत्र रद्द करतात. ECBC माझ्या अगोदर सुद्धा दिलेलं होतं, रद्द केलं. आम्ही नाही असे 2 फळ्यात भांडलो तेव्हा तुम्ही मागत होतात. आम्ही नाही म्हणलो हे चुकीचं आहे. तुमच्याच मागे उभा राहिलो. हो, प्रत्येक क्रांती मोर्चात आम्ही जवळपास 23 मोर्चे केलेत मी मोटरसायकलवर. मग तुम्ही होता तर काय हाताला लागलं मग. लेखी आश्वासन. मी प्रमाणपत्र तरी 58 लाख नोंदी शोधल्यात. हो, शोधल्यात. लेखी बाळीचं लेकरा बाळाचं कल्याण केलं मी मराठ्यांचं. तुम्ही थांबा शिंदे साहेब, जड जाईल तुम्हाला. तुमच्या कॉलेजवर बैठक होत्यात. आणि फडणवीसांना बघू आता मराठी गरजेचं का बावनकुळ्या गरजेचं आहे. आणि हे प्रमाणपत्र कसे वैध ठरत नाहीत बघतो मी. दादा मला सांगा की हे जे प्रमाणपत्र रद्द केले, विखेंनी पण असं म्हटलंय की जर त्यांनी कागदपत्र बोगस दिले असतील तर कारवाई होणार नाही. 52% 50% वरचा 2% बोगस नाही का विखे. पोराचे दिवस मोजायचे येऊन देऊ नका. पोराचे दिवस मोजावं लागते. तुम्ही आता 15 लाखांचा उल्लेख केला. कोण अधिकारी मागत होते की मंत्री मागत होते 15 लाख? ती कोणाची, अधिकाऱ्याची करायची की मंत्र्याची करायची? तिकडून काहीतरी उत्तर येऊन द्या ना. 15 लाख मजा येईन थोडी त्याच्यात.
तिकडून काहीतरी येऊन द्या ना. अधिकारी पैसे मागत होते की मंत्री मागत होते? ते खुणलं त्यांना. नाही तुम्हाला वाटतं संध्याकाळपुरतच एखादी उत्तर येईल, लगेच नाव आणि ते दम नाही, त्यांना झोप नाही येणार येणे. आता मी सगळ्यांच्या टिपमध्ये येत, मी हे सगळं सांगितलेलं आहे. लाड साहेबाला आणि त्यांना सुद्धा, लाड भाऊला सुद्धा मी त्याशी बोललो, असं असं अतुल सावे हे तुमचे प्रकरण करायलेत. उदय सामंत सुद्धा साहेबाला सुद्धा सांगितलं होतं, माझ्या मराठीने तुमच्यासाठी लय खस्ता खाल्लेत, माझ्या मराठीचं नोंदी देऊन वाटोळ करू नका. याच्या अगोदर शिरसाटांनी एकदा केलं होतं, मी फोन करून सांगितलं होतं, तुमची आज बंगल्यात बैठक झाली, चूक करू नका हा तुम्ही. माझ्या अंगावर मराठी घालू नका तुम्ही तुमच्या राजकारणासाठी. त्यावेळेस म्हणले होते चुकलं, इथून पुढे होणार नाही. पुन्हा दुसरं सुरू केलं. बावनकुळे कोणाच्या परवानगीशिवाय हे करत असेल का? फडणवीसांनी सांगितल्याशिवाय बावनकुळे करू शकत नाही. बावनकुळेंनी हे रद्द करायचे सांगितले. जसं की यांनी सांगितलं की विखेला हे दिसत नाही का? हे काय कशाने बोलतो विखेंना काहीच माहित नाही. गॅझेटनुसार किती प्रमाणपत्र निघाले? एकदा म्हणतं 36,000, एकदा म्हणतं 22,000, एकदा म्हणतं 4.5 लाख आणि एकदा म्हणतं 302, नाही 308. म्हणजे एक वाक्य तर नाही का त्यांच्यावर? इथं तुमच्या समोर सिद्ध करून दिलं ना, तुमच्याकडे बाईट आहेत ना, तशा सांभाळून ठेवल्या, तुम्ही साक्षीदार आहेत ना. तुम्हाला सोडून काय करतो राव मी? एक तर फक्त माझा पहिला विश्वास माझ्या मराठीवर आणि दुसरा तुमच्यावर ठेवतोय. इथं सांगितलं त्यांनी. भ्रष्टाचाराचा 29 तारखेचं आंदोलन डॅमेज करायचा प्रयत्न सुरू आहे. मला डॅमेज करायचं, मी परवडत नाहीये सरकारला, मराठ्यांनी हे समजून घ्या. मला एकटं पाडायचं, माझ्या विरोधात हे कट आहे. कारण मी रेटत नाही, कारण मी ना भाजपचा होतोय, ना काँग्रेसचा होतोय, ना शिवसेनेचा होतोय, ना कोणाचा होतोय. यांना वाटतं हे परवडतच नाही, जातीरच मोठं करायला लागलं नाही, मग द्यावा लागेल. त्याच्यापेक्षा याला बदनाम करा. खरं द्यावं लागेल. हे खरं नाही का? तुमच्या मीडिया पुढे ठेवलं, हे खरं नाही का? शिक्के आहेत हे त्यांचे. फडणवीस साहेब तुमचे अधिकारी असतील हो शिक्के आणणारे. हे आमचं नाही, हे राव, हे आमजवळ नाही दप्तर आहे. हे तुमचं, हे मला बदनाम करून बाजू सरकायचंय. कारण मराठ्यांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवलाय, हेच पोरग देऊ शकतो आणि रद्द झालेले पण मीच देऊ शकतो, हे बी छाती ठोकून सांगतो. यांनी फक्त ते कट रचायचंय. बरं, माझ्या मराठीचे समन्वयक अभ्यासक काही इतके मरमर करतात, पण काहीला त्यांचेच पाय आवडतात. त्यांच्या पायाला काय काय नाही, गु आहे का काय चाटायला का काय आले, मला काहीच मिळ लागा ना. पण काही अभ्यासकांनी, काही समन्वयकांनी आयुष्य समाजासाठी वेचलंय. त्यांचा जीव चाललाय इथं लढू लढू, संघटनांचा पण जीव चाललाय. ह्या मराठ्यांसाठी रक्त ओकू ओकू. त्यांना फसवलेलंच आहे ना सरकारनं. मला एकट्याला फसवलं का? तसंच त्यांना कळत नाही का? इतके दिवस लढते, 30-30 वर्षे, अक्कल नाही का? याला पण फसवतात आपण, एकाच बाजून राहू आणि सरकारला वाकूच. अरे संध्याकाळ पोत मायापाशी येतो, सकाळी गायब. आम्ही म्हणतो मत आहे, कसं काय झालं हे? फोटो कसं काय आला? पेपरला नाव कसं काय आलं त्याचं? पत्रकार बी शिंदे साहेबाचाच. काय धंदे, काय बैठका. अरे तुम्हीच म्हणले रे मला, तुम्हीच म्हणले रे. तुम्ही लोकांचे कन्फ्युज करायला लागलात ना. मला फक्त नाव घेऊन बोलायचं नाही मुद्दाम, का की नको माझ्या मराठ्यात मला नाव बदनाम करायचं. जी.आर. घेतल्याच्या नंतर मुंबईतून 29 ऑगस्टला तिथं सगळे हो म्हणले, तरी मला माहित होतं नंतर बदलणार आहे. म्हणून मी विखे पाटलांकडून शब्द घेतला, सुधारित जी.आर. करावं लागेल ना. ते म्हणले हो, काही बदल आम्हाला करायचा असलं. मी गॅलेक्सी हॉस्पिटल आलो 6व्या दिवशी. 8 अभ्यासक आले माझ्याकडे. समाजला येडवून करीन त्यांना, म्हणून नाव सांगा ना. कारण हे खरं आहे. हे बळी देतात. तुम्हाला कंदुरी माहितीये का बोकडाची? माहितीये का? खाटीक मुसलमान काय करतो? बोकड कापतानी पाणी पाजतो बोकडाला आणि विचारतो कापू का? मग ते पाप कोण काप म्हणणारवर जातंय. तसं यांचं करताना मला कर म्हणतात आणि नंतर 2-3 दिवसांना म्हणतात आमचं खोटंच होतं, ऐकलंच नाही, आमकच केलं. म्हणजे हे बकरा केला यांनी, बळीचा बकरा. 6व्या दिवसांनी 8 अभ्यासक आले. मी म्हणलं बघा, वाचा, आपल्याला काय बदल करायचा का बघा.
हॉस्पिटल मधला विषय सांगतो गॅलेक्सीचा, हे पत्रकारांना माहित असावं. आणि म्हणलं बदल करायचा असला सांगा. त्या 8-9 जणांनी मला सांगितलं, हे मीडियाला मी पहिल्यांदा सांगतो, वेळ झाला असेल पण समाजाच्या माझ्या हिताचं आहे म्हणून मीडियावाल्यांना हे मला सांगणं गरजेचं आहे. 8-9 जणातले म्हणले आमचा एक सनदी अधिकारी मोठा